नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता DNA चे जे काही सॅम्पल आहे तर ते घेऊन झालेले असतात. डॉक्टर म्हणतात की चला ते रिपोर्ट तर आता येतीलच आणि आता मी निघतो. तेव्हा आता सॅम्पल घेऊन डॉक्टर जायला निघतात. तर जानकी म्हणते की हो, आता DNA चे जे टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच जे खरं आहे तर ते सिद्ध होईल. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हो आणि चला आता मी निघतो म्हणून डॉक्टर जायला निघतात. परंतु आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग तर पूर्णपणे उडालेले असतात. तर आता डॉक्टर गेल्यानंतर जानकी विचारते की काय काय झाले, तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचे रंग असे काय इतके फिके पडलेत आणि काही घोळ तर घातला नाही ना तुम्ही, आणि घोळ घालण्याची तर संधी मी तुम्हाला दिलीच नाही असे बोलून जानकी आता ऐश्वर्याकडे बघत असते आणि ऐश्वर्या जानकीकडे. ऐश्वर्याला आता काय उत्तर द्यावं आणि काही नाही म्हणून ती शांत असते आणि सारंग तो सुद्धा अगदी शांत असतो आणि जानकीकडे बघत असतो आणि परत म्हणतो की काय वहिनी काय बोलतेस, अगं आम्ही कशाला गोळ घालूस, आणि रागाने लगेच परत भडकतो आणि म्हणतो की हे बघ, जे मनाला येईन ते बोलू नकोस. तेव्हा आता जानकी म्हणते की सारंग भाऊजी, तुम्ही तर एकही शब्द बोलू नका, कारण तुम्ही आपल्या बायकोच्या नादाला लागलात आणि तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, तिच्या प्रत्येक चुकीमध्ये तरी तिची चूक आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असून तुम्ही तिची साथ देतात. जे काही सांगेल तुम्हाला अगदी तेच तुम्ही ऐकायला सुद्धा लागलात. तिने जी दिशा तुम्हाला दाखवली तर तीच पूर्व दिशा आहे हे समजून तुम्ही तिच्यासारखंच अगदी वागायला सुरुवात केली. परंतु तुमच्या हे लक्षात येत नाही, कारण ती जी काही दिशा दाखवते ना तर ती दिशा तुम्हाला तुमच्या माणसापासून दूर न्यायला लागली. ती दिशा तुम्हाला चुकीच्या मार्गावर न्यायला लागली. परंतु मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला एक ना एक दिवस नक्की कळेल. आणि हे बघा, प्रत्येक ठेच फक्त काही जखम देत नसते, परंतु काही ना काही अगदी धडा ती शिकून जाते, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्यावर सुद्धा तीच वेळ येणार आहे हे लक्षात ठेवा. परंतु त्या अगोदर जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येईल त्या अगोदर म्हणजे तुमची बायकोच तुमची साथ सोडणार आहे हे लक्षात घ्या. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच अगदी गोंधळून जाते आणि सारंग आता जानकीकडे धक्क्यानेच बघत असतो आणि ऐश्वर्याकडे सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या रागाने लगेच आता जानकीला उत्तर देते की काय ग जानकी, काय ही सर्व तुझी डायलॉगबाजी सुरू आहे आणि आम्ही चोर असल्यासारखं आमच्यावर वाटेल तसे आरोप तू का करतेस, आणि हे बघ आम्ही काही केलेले नाही, लक्षात घे. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं आम्ही तुला अगदी काही करण्याची संधीच तरी कुठे दिली मी, तुम्ही मात्र तुमच्या पूर्व परीक्षेची उत्तम अशी तयारी करून आला होतात, परंतु मी मात्र बघितलं ना काय केलं. आणि जानकी आता चुटक्या वाजवत ऐश्वर्याला म्हणते की ऑन द स्पॉट मी तुमची परीक्षा घेतली, ऑन द स्पॉट मी त्यांना सॅम्पल देण्यासाठी लावलेत. आता मात्र त्या सॅम्पलचा रिपोर्ट आहे तर तो लॅबमध्ये लागणार आहे. खरं काय आणि खोटं काय हे आता आपल्या घरात सिद्ध होणार आहे हे लक्षात घे. तेव्हा मात्र आता तू हे घर सोडून जाण्याची तयारी ठेव आणि त्यासाठी आतापासूनच बॅग भरायला सुरुवात कर. तेव्हा मात्र आता तेथे ऋषिकेश धावतच येतो डॉक्टरांना सोडून. तेव्हा तो विचारतो की काय झाले. त्यावर आता जानकी सांगते की अहो काही नाही, कारण सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या यांना जरा काळजी वाटत होते की रिपोर्ट्स कधी येतील आणि कसे येतील. त्यावर आता ऋषिकेश सांगतो की हो ते डॉक्टर कळवते असं म्हणालेत. तर जानकी म्हणते की हो ना, मी तर त्याचीच वाट बघून आहे. एकदा की DNA टेस्टचा निकाल लागला तर सगळं काही ठीक होईल, हो की नाही ऐश्वर्या. तेव्हा आता जानकी तोऱ्यातच आता ऐश्वर्याकडे बघत असते. ऐश्वर्याची पूर्णपणे आता बत्ती गुल झालेली असते. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल आता रूममध्ये जाऊयात. ते दोघे आता रूममध्ये निघून जातात. तेव्हा आता सारंग तर पूर्णपणे घाबरतो आणि तो ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या आता काय करायचं, डॉक्टर तर आता सॅम्पलसाठी आता जे ओरिजिनल केस आहे तर ते घेऊन गेलेत, त्यामुळे आपलं पितळ तर उघडं नाही ना पडणार. तेव्हा आता ऐश्वर्या विचार करत असते की नक्की आता यापुढे काय प्लॅन करायचा. त्यावर आता जानकी आणि ऋषिकेश आत येतात. जानकी आता म्हणते की पितळ तर उघडं पडेलच, फक्त आता DNA टेस्टचा रिपोर्ट लागून दे, मग सगळं काही ठीक होईल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी ते सर्व जाऊन दे, अगं पण मला एक गोष्ट सांग, एक गोष्ट नाही कळत, कारण मी अगोदर सॅम्पल हे रेडी करून ठेवले होते, परंतु तू लगेच आता नवीन सॅम्पल का देण्यासाठी सांगितले. त्यावर आता जानकी म्हणते की कारण सॅम्पल बदलले होते. तेव्हा मात्र आता जानकी जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगते, कारण जेव्हा पार्वती ती लताबाई आहे तिला ठसका लागलेला असतो आणि जानकी मात्र कोमट पाणी घेण्यासाठी किचनमध्ये आलेली असते आणि तिच्या मागे आता लताबाईने जेव्हा ऋषिकेशला सुंठ पावडर आणण्यासाठी पाठवलेले असतात. तेव्हा आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश अहो मी आणली असती, तुम्ही कशाला खाली आलात.
तेव्हा आता ऋषिकेश म्हणलेला असतो की जानकी मला लताबाईनेच खाली पाठवले म्हणून. तेव्हा आता असे म्हणल्यानंतर जानकीच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा आता या सगळ्याचा विचार करून जानकीच्या लक्षात येते की नक्की हे सर्व रिपोर्ट्स बदलण्यासाठीच केले असेल. म्हणून ती आता ऋषिकेशला म्हणते की हो ऋषिकेश, तुम्हाला मुद्दाम किचनमध्ये हे रिपोर्ट्स बदलवण्यासाठी पाठवलेले असणार. तेव्हा तुम्ही विचार करा की लताबाईंना जेव्हा खोकला लागला होता तर त्यावेळेस मला पाणी आणण्यासाठी पाठवले होते. त्याच वेळेस त्यांनी तुम्हाला सुंठ पावडर आणण्यासाठी का पाठवले नाही हे बघा. मला अगोदर खाली येऊन दिले, मग त्यानंतर तुम्हाला सुंठ पावडर आणण्यासाठी खाली पाठवले, जेणेकरून आपण दोघेही खोलीच्या बाहेर जाऊ. जेव्हा त्यांनी ठरवून आपल्याला दोघांना खोलीच्या बाहेर काढले त्याच वेळेस मला डाऊट आला होता की नक्की त्यांनी शॅम्पल बदलले असणार. तेव्हा आता हे सर्व ऐकून ऋषिकेश म्हणतो की मला एक कळत नाही की माझ्याऐवजी ते दुसरे कुणाचे शॅम्पल तिथे ठेवणार होते. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, तेच तर नाही कळत, परंतु हे बघा नक्कीच काहीतरी गडबड गोंधळ असेलच, कारण डाऊट आल्यानंतर मी मुद्दाम शॅम्पल बदलले होते आणि हे बघा आता जो काही निकाल येईल ना तो योग्य येईल. तेव्हा आता ऋषिकेश जानकीच्या ह्या हुशारीवर खुश होतो आणि अगदी खुश होत तो जानकीजवळ येतो. जानकीला म्हणतो की जानकी, तुझं कौतुक करावं तितकं खरंच कमी आहे. खरंच तू या घरासाठी किती धडपड करत असते. तू आता निश्चिंत राहा आणि लॅबला मात्र आपण नवीन शॅम्पल पाठवूयात. त्यावर आता जानकी ऋषिकेशला सांगते की हे बघा ऋषिकेश, आपण जरी आता ठरवलं की आपल्याला काही काळजी करायची नाही, परंतु आपल्याला बेसावध राहून सुद्धा नाही चालणार, कारण मला खात्री आहे की ऐश्वर्या गप्प नाही बसणार. ती ह्या टेस्टमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम करणारच आहे. त्यानंतर आता ऐश्वर्याचा इकडे तोच विचार सुरू असतो. सारंग पूर्णपणे घाबरतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या आता आपलं काही खरं नाही. तेव्हा आता लताबाई सुद्धा म्हणते की अगं बोल ना ऐश्वर्या, डॉक्टर मात्र माझे आणि ऋषिकेशचे केस घेऊन गेलेत, मग आता काय करायचं आपण. DNA टेस्टचे रिपोर्ट तर येणारच आणि आमचे सॅम्पलसुद्धा मॅच न झाल्यामुळे आता ते रिपोर्टसुद्धा वेगळेच येतील. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच त्या दोघांवर ओरडते, दोघांनी सुद्धा गप्प बसा, सारखं चूचू चूचू का करत असतात. ऐश्वर्या आता रागावून हे सर्व जेव्हा बोलते तर लताबाईच्या डोळ्यात पुन्हा पाणी येते. लताबाई आता ऐश्वर्याला अगदी रडतच म्हणते की काय ग ऐश्वर्या, तू असं का बोलतेस ग माझ्याशी. तेव्हापासून तू हे सर्व माहिती झाले तर तेव्हापासून सारखी तू माझ्यावर फक्त आणि फक्त ओरडतच असते. आणि हे बघ मला काय वाटतं की आपण आता हे जे काही आहे ना त्यासाठी आपल्याकडे एकच असा पर्याय आहे. आपण हे जे काही नाटक आहे ना ते इथेच थांबूयात आणि जे खरं आहे तर ते सगळ्यांच्या समोर सांगूयात. तेव्हा आता ह्या ऐश्वर्याला ह्या लताबाईचा खूप राग येतो. ती सारंगवरच आता हात उगारते. तर लगेच आता लताबाई म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू काही बोलू नको. ऐश्वर्या तर लताबाईकडे अगदी रागाने बघत असते. लताबाई म्हणते की हे बघा मी त्यांना सगळं काही व्यवस्थित समजावून सांगेल, मी त्यांची माफी मागेल की माझ्या मुलीला काही करू नका, तिला माफ करा, ती माझी मुलगी आहे, तिच्या हातून चूक झाली. त्यावर आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की वा वा अगं आई, काय आयडिया आहे ग तुझी. आणि हे बघ जर तू जे काही मला सांगते ते तसं जर मी केले तर मात्र जे काही होईल ते तुला माहिती नाही, कारण ती जानकी आहे ना आणि तो ऋषिकेश आणि ती माझी सासूबाई, माझे सासरे ते मला लात मारून घराच्या बाहेर काढतील, ते तुला चालेल का. त्यावर आता लताबाई हे ऐकून म्हणते की नाही ग. ऐश्वर्या आता खोटं बोलत असते आणि पुन्हा लताबाईला फसवण्याचा ती प्रयत्न करते आणि पुन्हा ती ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, असं काही होणार नाही, आपण एकत्र बसून सगळ्यांची. तेव्हा ऐश्वर्या आणखीनच तिच्यावर ओरडते की हे बघ काही होणार नाही, एकत्र बसून वगैरे काय बोलतेस तू. त्यावर आता सारंग सुद्धा ऐश्वर्याला समजवायला जातो, परंतु ऐश्वर्या सारंगवर सुद्धा ओरडते आणि म्हणते की हे बघा बोलते ना मी, मध्ये बोलू नका. आणि लताबाईला म्हणते की हे बघा काय करणार आहात तुम्ही, इतक्या वर्ष झालं तू माझ्या सोबत नव्हती, माझ्याकडे ढुंकून सुद्धा तू बघितलं नव्हतं आणि आत्ता कुठे माझ्या संसारात आली, ते पण कशासाठी आली की माझ्या आयुष्याची माती करण्यासाठी. आता खूपच ही भडकलेली असते. तेव्हा आता लताबाईला हा रुद्र अवतार पाहून तिला रडू येते. ती म्हणते की नाही ग ऐश्वर्या, अगं तू असं का बोलतेस, मी असा विचार सुद्धा करू शकत नाही. तेव्हा ऐश्वर्या ओरडतच म्हणते की हो ना, मग नको ते उपाय मला सुचवून माझं डोकं खाऊ नकोस. अगं हे बघ हे रणदिवे आहे ना ते इतके चांगुलपणाचे नाहीत, कारण त्यांना कधीही चांगुलपणा दिसत नसतो. आणि हे बघ तू त्यांना नसतं काहीही सांगून भानगडीत पडण्याचं काम करू नकोस. आणि हे बघ तुला त्यांचं अगदी माहिती नाही की नक्की तू तर त्यांना त्यांचं सर्व काही सत्य सांगितले
तर मात्र ते मला पोलिसांच्या ताब्यात देतील तुझ्या पोरीला, आणि तुला हे सर्व चालेल का आई? त्यांनी मला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आता खरंच लताबाई घाबरते. लताबाई तोंडाला हात लावून म्हणते की अगं ऐश्वर्या, नाही ग, मला हे नाही चालणार. तर ऐश्वर्या पुन्हा फसवते आणि म्हणते की नाही ना आई, तुला नाही ना चालणार, आणि हे बघ मी माझ्या मुलीला जेलमध्ये नाही जाऊन देणार, त्यासाठी मी आता कुणाला काहीच सांगणार नाही, मी शांत राहील. परंतु अगं ऐश्वर्या, आता काय करायचे? तेव्हा ऐश्वर्या आता लताबाईचे हे बोलणे ऐकून म्हणते की गुड. सारंग सुद्धा लगेच हसतो. तेव्हा आता लताबाई विचारते की अगं पण ऐश्वर्या, यापुढे काय करायचं आहे? तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, थांब जरा, शांत हो, मला विचार करण्याचा जरा वेळ दे. काहीतरी मार्ग आपल्याला नक्की सापडेल, कारण अजूनपर्यंत कोणतेही रस्ते आपले बंद झालेले नाहीत. यातून काहीतरी मार्ग आपल्याला तर काढावा लागेलच. आणि रस्ता आणि मार्ग म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये पुन्हा काहीतरी प्लॅन येतो आणि लगेच रस्ता म्हणून ती लगेच आता एका व्यक्तीला फोन करते, म्हणजे जो कोणी मयुरेश आहे तर त्याला, आणि लगेच म्हणते की मयुरेश. तेव्हा आता इकडे लगेच आता सुमित्रा आई ह्या देवघरात असतात. ते देवाजवळ बोलत असतात. जानकी तेव्हा तेथे येते, त्यांचंही सर्व बोलणं ऐकत असते. सुमित्रा आई आता देवाला सांगत असतात, देवा हे बघ, या घरामध्ये जे काही सुरू आहे तर ते मला माहिती नाही की ते बरोबर आहे की चुकीचं आहे. देवा काहीतरी मार्ग काढ, आणि DNA टेस्टचे जे रिपोर्ट आहे तर ते चुकीचे येऊन दे. तेव्हा आता जानकी आईंना म्हणते की आई, रिपोर्ट्स हे चुकीचेच येतील. तेव्हा मात्र आता सुमित्रा जानकीशी काही न बोलता जायला निघते, परंतु आता जानकी सुमित्राचा हात धरते आणि म्हणते की आई, आणि तर सुमित्रा रागाने जानकीकडे पाहतच असते, कारण सुमित्राला जानकीचा राग असतो. तेव्हा जानकी म्हणते की आई, हे बघा, मला माहिती आहे की त्या बाईला मी घरामध्ये घेऊन आले, तुम्ही माझ्यावर रागवला आहात, परंतु मी तुम्हाला खरंच सांगते की हे फक्त आणि फक्त एक माणुसकी म्हणून मी हे सर्व केलं. आजपर्यंत तुम्ही मला या घरातील रीत शिकवली, तीच रीत मी फक्त पुढे घेऊन गेले, बाकी काही नाही. तुम्हीच मला कायम सांगत आल्या की या घराने कायम इतरांना मदतच केली, आणि त्याच हेतूने मी त्या बाईला एक मदत म्हणून आपल्या घरामध्ये घेऊन आले. ती फक्त बेशुद्ध होती म्हणून मी तिला मदत केली आणि तिला येथे घेऊन आले. आता मात्र ती बाई असं काहीतरी करेल, असं वागेल याची कल्पना सुद्धा मला नव्हती. हे बघा आई, माझ्यावर विश्वास ठेवा. मला माहिती आहे की तुमचा माझ्यावरचा विश्वास उडालेला आहे. तुमची माझ्याबद्दलची मतं ही बदललेली आहेत, कारण तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी कोणीतरी विष पेरते म्हणून तुमच्यामध्ये आता हे बदल होतात. परंतु आई, हे बघा, त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. फक्त हे बघा आई, माझं जे काही प्रतिमा आहे ती तकलादू नाही, माझं प्रेम सुद्धा इतकं तकलादू नाही. फक्त आणि फक्त आता त्या DNA टेस्टचे रिपोर्ट येऊन द्यात, सर्व काही सिद्ध होईल, माझा खरेपणा सुद्धा सिद्ध होईल आणि त्या बाईचा खोटेपणा सुद्धा सिद्ध होईल. आई, आजपर्यंत आपण जेव्हा जेव्हा त्या बाईची झडती घेत आलो तेव्हा तेव्हा ती पार्वती आहे हे असे सिद्ध झाले, कारण आई ते सगळं कोणीतरी मुद्दाम ठरवून केलेले होते. ते पुरावे मुद्दाम पार्वती आईंचे तिथे ठेवण्यात आले होते. परंतु एकदा मात्र आता ह्या DNA टेस्टचे रिपोर्ट जेव्हा येतील ना, तेव्हा खरं काय आणि खोटं काय हे नक्की आता सिद्ध होईलच. यावेळेस मात्र मी कुठलीही चूक नाही होऊन देणार, ते रिपोर्ट्स मी नाही बदलून देणार. आणि हे बघा आई, उद्या निकाल मात्र आपल्याच बाजूने लागेल आणि सिद्ध होईल की ती बाई पार्वती नाही म्हणून. बाईचा आणि ऋषिकेशचा काही संबंध नाही, हे सर्व सिद्ध होईल. तेव्हा आता हे सर्व ऐकून आता सुमित्रा जानकीला म्हणते, हे बघ, हे सर्व तू म्हणतेस तसं घडलं तर ठीकच आहे, परंतु नाही घडले तर तुला या घरातून शेवटी बाहेर जावे लागेल, म्हणजे तुला हे घर सोडावे लागेल, हे जानकी तुझ्या लक्षात तर आहे ना. तेव्हा आता हे असं म्हटल्यानंतर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी सुद्धा काही घाबरत नाही. जानकी म्हणते की आई, मी परीक्षा देण्यासाठी तयार आहे. त्यानंतर मात्र आता ठरलेल्या काही प्लॅन प्रमाणे ऐश्वर्याने चांगलाच प्लॅन केलेला असतो, आणि जेव्हा ते डॉक्टर आता आपल्या सॅम्पल घेऊन आता लॅबला जात असतात, तेव्हा आता ह्या ऐश्वर्याचा जो काही गुंड आहे मयुरेश, तेव्हा मात्र आता तो बाईकवर हेल्मेट वगैरे घालून येतो, मुद्दाम आता डॉक्टरांच्या गाडीला आडवा होतो. तेव्हा आता मुद्दाम अगदी डॉक्टरांची चूक आहे असं तो दाखवतो आणि त्यांना शेवटी गाडीच्या खाली उतरवतो. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, माझी काही चूक नाही, तुमचीच बाईक माझ्या गाडीच्या समोर आली. तेव्हा आता हा गुंड मयुरेश म्हणतो की हो का, म्हणजे माझी चूक, आणि अरे तुला तुझी गाडी व्यवस्थित बघून चालवता येत नाही का, डोळे वगैरे फुटले की काय. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा अहो, मी तुमच्याशी नीट बोलतोय, शांतपणे बोलतोय, आणि तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी भांडतात त्या. तेव्हा मात्र हा मयुरेश मुद्दाम आता डॉक्टरांची गचंडी धरतो आणि काय रे तू आता, म्हणजे तुला माझा शहाणपणा आत्ता कळेल, तुला नीट गाडी बघून चालता येत नाही का. आणि तेवढ्यात तेथे एक हवालदार येतात आणि रस्त्यामध्ये असताना तुम्हाला नीट व्यवस्थित
म्हणजे भांडतात तुम्ही, दिसत नाही का? कशाला इथे भांडतात? तेव्हा आता हा मयुरेश म्हणतो की अहो म्हणजे हे बघा, हा जो काही माणूस आहे ना, तर त्याने त्याच्या गाडीने माझ्या बाईकला ठोकले. आता लगेच डॉक्टर म्हणतात की अहो साहेब, हे खोटं बोलतात. अहो, याचीच गाडी माझ्या गाडीसमोर आली होती. तेव्हा आता तो हवालदार आहे तर तो डॉक्टरांना म्हणतो की तुमचं लायसन दाखवा. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा साहेब, तुम्ही मला का दोषी ठरवतात? अहो, याची गाडी आहे तर ती माझ्या गाडीच्या समोर आली, त्यामुळे तुम्ही याला पकडा, मला कशाला लायसन्स मागतात? तेव्हा आता इन्स्पेक्टर जो काही आहे तो सुद्धा खोटाच असतो. आता तो मुद्दाम डॉक्टरांना म्हणतो की तुम्ही मला माझा शहाणपणा शिकू नका, जे काही लायसन्स आहे ना ते दाखवा. तोपर्यंत आता मयुरेश सोबत जो काही दुसरा गुंड असतो तो लगेच आता गाडीच्या मागून येतो आणि गाडीच्या मागून येऊन जे शॅम्पल तिथे गाडीमध्ये ठेवलेले आहेत तर ते बदलवण्यासाठी आता तो लगेच तयारी करतो. आणि त्याच वेळेस तो व्यक्ती तोपर्यंत गाडीमध्ये जे काही शॅम्पल ठेवलेले आहेत तर त्या पेटीमधून ते शॅम्पल लगेच बदलतो. ऐश्वर्याने जे शॅम्पल दिलेले आहेत तर त्या जागी ते शॅम्पल ठेवतो आणि गुपचूप आता तिथून निघून जातो. तेव्हा आता हा मयुरेश तोपर्यंत हा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हे बघा, हे माझं सुद्धा लायसन्स बघा. आणि आता तो जो काही आहे तो दोघांचे सुद्धा लायसन्स बघत असतो. तेव्हा मात्र आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की चला, त्या बाईकवाल्याला मयुरेशला म्हणतात की तुम्ही आता इकडे पोलीस स्टेशनला चला. तेव्हा मात्र आता डॉक्टर गाडीमध्ये बसतात आणि ते निघून जातात. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या इकडे फोनची वाटच बघत असते. तिच्या जीवाची पूर्णपणे आता धाकधूक चाललेली असते की सारंग काय झालं असेल, अजूनपर्यंत फोन आलेला नाही, ते रिपोर्ट्स बदलवले किंवा नाही, काय झालं असेल माहिती नाही. आणि तेवढ्यात हा रिपोर्ट्स बदलणारा जो माणूस आहे तर तो खूप हसत असतो. ते रिपोर्ट्स आपल्या हातामध्ये घेऊन तो आता ऐश्वर्याला फोन लावतो. तर इकडे ऐश्वर्या वाटच बघून असते. ती सारंगला म्हणते की अहो फोन आला. तर सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या घ्या लवकर. ऐश्वर्या आता घाईने फोन घेते आणि हॅलो म्हणते. त्या माणसाला विचारते की काय रे, काम झाले का? तेव्हा तो माणूस हसतच म्हणतो अहो ताई, एकदम चिल असं काम झाले, काही काळजी करण्याचं कारण नाही, रिपोर्ट्स बदलवले गेलेच आणि ते कुणालाच काही कळणार नाही जे रिपोर्ट्स आपण बदलवले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, ओके ओके. ऐश्वर्या खूप खुश होते. जर तुला अजून काही लागले तर तुम्हाला सांग. तेव्हा आता तो गुंड म्हणत असतो की हो हो ताई, मी नक्की तुम्हाला कॉल करेल. आणि अगदी फोन ठेवल्यानंतर उड्या मारायला सुरुवात करते आणि हसतच आता सारंगला म्हणते की सारंग, काम झाले, आता काहीच टेन्शन नाही, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल. तेव्हा आता सारंग खूपच आता ऐश्वर्याचं कौतुक करतो. ऐश्वर्या म्हणतो की कमाल कमाल आहे तुमची ऐश्वर्या, मानलं खरंच मी तुम्हाला, सॉलिड आहात तुम्ही, सॉलिड. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो मी आहे सॉलिड, फक्त मी त्या रिपोर्टची वाट पाहते. एकदा की त्या रिपोर्ट्स मध्ये सिद्ध झाले की लताबाईच पार्वती आहे म्हणून, तेव्हा मात्र ती जानकी या घराच्या बाहेर जाईल आणि सगळी काही सत्ता माझ्या हातामध्ये येईल. त्यानंतर आता इकडे लताबाई इतकी खुश असते आणि ती भेंड्या घेते आणि जानकी समोर म्हणते की माझ्या ऋषिकेशला भेंड्याची भाजी खूप आवडते, आज मात्र मी त्याच्यासाठी माझ्या हाताने भाजी बनवणार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की कशाला इतकी नाटकं करतात, सत्य काय आहे ते लवकरच बाहेर येणार आहे. तेव्हा आता लताबाईच्या हातात सुरी असते आणि म्हणते जानकीला, अगं सुरीसारखी धार तुझ्या जिभेला आहे म्हणून सतत अशी चुरू 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 बोलत असते, विश्वास नाही तुझा माझ्यावर. तेव्हा आता जानकी लताबाईकडे बघते आणि म्हणते की काय विश्वास, एवढं काय केलं मी? तेव्हा आता लताबाई म्हणते की सगळं काही करून सवरून मात्र मलाच वरून विचारते आणि काय गरज होती तुला हे शॅम्पल अगदी लगेच परत बदलून घेण्याची? आणि काय ग जानकी, तुला काय वाटले, माझ्यावर संशय आला की काय की मी शॅम्पल बदलले म्हणून? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो वाटायला कसं पाहिजे, सर्व तुम्हीच केले आणि ते सर्व ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तुम्ही केले हे सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा आता लताबाई खूपच गोंधळून जाते. तर जानकी आता मुद्दाम विचारते की बरोबर ना लताबाई? तेव्हा आता लताबाई म्हणते की काय ग, काय सारखं सारखं लताबाई लताबाई करत असते? तेव्हा आता जानकी म्हणते की अहो लताबाई विसरलात का, ते तुमचंच नाव आहे की लताबाई म्हणून. आणि हे बघा, ते सुद्धा मला तुमच्या ऐश्वर्याने सांगितलं बरं का. तिने मला एक निनावी फोन केला होता पुरुषाच्या आवाजामध्ये, तेव्हा मात्र तिने मला सगळं सांगितलेलं आहे की तुम्ही इथे का आलात, कशासाठी आलात, तुमचं नाव काय, आणि हे सर्व तिनेच सांगितले मला. तुमचं नाव लता आहे आणि हे बघा, तिने माझ्याकडून पैसे सुद्धा घेतलेले आहेत बरं का, थोडे थोडके नाही तर 1 लाख रुपये घेतलेत आणि ते पैसे सुद्धा तिने तुम्हालाच दिले असतील, बरोबर आहे की नाही? लताबाई तर आता पूर्णपणे धक्क्याने लाल होते. आणि नाही म्हणजे हे असली काम आहे तर ती तुम्ही फुकटात नाही करणार, पैसे तर घेणारच तुम्ही. तेव्हा आता लताबाई रागाने म्हणते की हे बघ, काय तोंडाला येईन ते बोलतेस ग. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मी खरं ते आहे तेच बोलते, म्हणून तर तुमची इतकी चिडचिड होत असते. हे बघा, तुम्ही खोटं बोलतात हे तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. जानकी आता उठून लताबाईला बरोबर वटणीवर आणत असते.
आणि म्हणते की हे बघा, हे सगळं काही तुम्ही त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून करतात, परंतु तुम्हाला एक गोष्ट नाही कळत, ज्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवतात तर ती मुलगी कुणाच्या विश्वासाच्या लायकीची नाही, ती नक्कीच तुमचा खूप मोठा विश्वासघात करणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा आता लताबाई तर आणखीनच धक्क्याने घाबरते. आणि हे बघा, जेव्हा तुम्हाला मात्र हे सर्व कळेल तेव्हा मात्र फार उशीर झालेला असेल. लताबाई आता विचारत असते, परंतु तेवढ्यात तिची जी काही सुरी हातात असते तर त्याने बोट कापते तिचं लक्ष नसल्यामुळे. तेव्हा जोरात ती आई ग असं ओरडते. तर जानकी ही किचनमध्ये आलेली असते लताबाईशी बोलता बोलता, आणि किचनमध्ये भाजी वगैरे कशाची तरी ती तयारी करत असते. आणि लताबाईचा आवाज ऐकून धावतच येते आणि विचारते की काय झाले. तेव्हा आता लगेच लताबाई आई ग ओरडत असते. जानकी म्हणते की अरे देवा, बोट कसं कापलं तुमचं, बघू बरं. तेव्हा आता जानकी घाईनेच आता किचनमध्ये जाते, हळदीची बरणी घेऊन येते आणि अगदी प्रेमाने ती लताबाईच्या त्या जखमेवर लावते. लताबाई आता तिच्याकडे बघूनच असते. जानकीची पूर्णपणे धांदल उडालेली असते. जानकी म्हणते की तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत होते की सगळं काम मी करते म्हणून. लताबाई आता बघूनच असते. तर जानकी धावतच येते आणि बघू तुमचं बोट रक्त थांबले का असं विचारते. तेव्हा आता जानकीचं लक्ष जाते की लताबाई आपल्याकडे बघत आहे. तेव्हा आता जानकी लगेच स्वतःला थोडंसं सावरते आणि आता लताबाईला म्हणते की हे बघा, हे फक्त आणि फक्त मी एक माणुसकी म्हणून करते, जखमेवर मीठ चोळायचं नाही, तर हळद लावण्याचा माझा धर्म आहे. आणि तेव्हा जानकीला कळते की पाऊस आलेला आहे, म्हणून जानकीला कपडे काही वर वाळू घातलेले असतात त्याची आठवण होते. ती धावतच जाते. लताबाईच्या डोळ्यात आता पाणी येत असते. लताबाई आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि तेवढ्यात मात्र दरवाजाची बेल वाजते. लताबाई आता दरवाजा उघडते आणि आता कावेरी आलेली असते. तेव्हा आता लताबाई विचारते की कोण तुम्ही. तेव्हा आता कावेरी म्हणते की मी या घरची विहीनबाई, म्हणजे मी माझ्या लेकीला इथे भेटायला आले. आणि तेवढ्यात आता सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा बाहेर येतात. कावेरीला बघून आता त्यांना खूप मोठा धक्का बसतो. सारंग तर पूर्णपणे घाबरतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तुमची जी काही खोटी आई आहे ना ती तुमच्या खऱ्या आई समोर उभी आहे, आता काय करायचं. तेव्हा आता लताबाई विचारते की अहो कोण आहे तुमची लेक. तेव्हा आता कावेरी गप्पच उभी असते. तर लताबाई पुन्हा ओरडते की कोण आहे तुमची लेक इथे. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या चक्कर आल्याचं नाटक करते आणि सारंग असं म्हणून ती आता खाली पडते. तर कावेरी धावतच जाते. तेव्हा आता कावेरी सारंगला विचारते की अहो हिला काय झाले. तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की काय झालं माझ्या पोरीला. तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की थांबा, तुम्ही काही आता प्रश्न विचारू नका, त्यांना अगोदर रूममध्ये घेऊन जाऊयात, नक्की त्यांना त्रास होईल. आता सारंग मुद्दाम यांना रूममध्ये घेऊन जाण्याचं ही नाटक करतो. त्यानंतर आता लगेच इकडे ऋषिकेश हॉस्पिटललाच आलेला असतो आणि आता तो जानकीला फोन करतो. जानकी ही गच्चीवर असते. तेव्हा आता ती ऋषिकेशचा फोन घेते. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी, डॉक्टरांशी माझा फोन झालेला आहे. तेव्हा आता जानकी काहीने विचारते की काय झाले, काय म्हणाले डॉक्टर. तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं जरा मला बोलून देशील का. ऋषिकेश आता सांगायला सुरुवात करतो की हे बघ डॉक्टर, ते सॅम्पल घेऊन आता पोहोचलेले आहेतच आणि लवकरच रिपोर्ट्स येतील. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं झालं व्यवस्थित पोहोचले, रिपोर्ट्स कधी मिळणार आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की लवकरच मिळतील. ह्या अशा केसला थोडासा वेळ लागतो, परंतु मी त्यांना अगदी रिक्वेस्ट केल्यामुळे ते लवकरात लवकर रिपोर्ट्स देण्यासाठी आपल्याला तयार आहेत. जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश, कधी एकदाचे ते रिपोर्ट्स येतील असं मला झालेलं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी, मला सुद्धा तेच झाले. सगळं काही ते रिपोर्ट्सवर अवलंबून आहे. एकदा की ते रिपोर्ट्स आले तर आपल्याला सिद्ध होईल की ती बाई पार्वती आहे की नाही. तेव्हा आता जानकी ऐकत असते. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सारंग म्हणतो की जरा पाणी आणतात का ऐश्वर्यासाठी. आता कावेरी आणि लताबाई दोघीही रूममध्ये ऐश्वर्या जवळ असतात. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ना, पोरीसाठी जर आईला झटावे लागेल. तर कावेरी आता हे सर्व ऐकत असते आणि तिला हे बोलणं काही वेगळं वाटतं. तेव्हा मात्र आता लताबाई घाईने पाणी आणायला जाते. तेव्हा मात्र आता जानकी विचारते की काय हो लताबाई, पाणी कुणासाठी घेऊन चाललात. तर आता लताबाई रडतच म्हणते की माझ्या लेकीसाठी. ती चक्कर येऊन पडली तर लताबाई आता खूप रडत असते. तेव्हा आता जानकीच्या सर्व काही लक्षात येते. तेव्हा आता लगेच आता इकडे ऐश्वर्या ही लताबाईला म्हणत असते की हे बघ, तुझी एक चूक आपल्याला अगदी गोत्यात आणू शकते, संकटात आणू शकते. तुझं आणि माझं कोणतंही नातं नाही असं दाखवायचं, कारण आपल्याला एक चूक तुझी अगदी म्हणजे घातक ठरू शकते. तेव्हा जानकी आणि सुमित्रा ह्या एकमेकींशी बोलत असतात. आणि तेव्हा आता कावेरी ही ऐश्वर्याच्या रूममधून खाली येते आणि ती खोटं बोलते असं म्हणते. तर आता लगेच सुमित्रा म्हणते की तुम्ही इथे काय करतात. तेव्हा आता कावेरी काकू म्हणतात की हे बघा, माझं जानकीशी काम होतं,
मित्रा रागानेच म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे ते करा. तर कावेरी आता जानकीसमोर हात जोडते आणि ह्या जो काही कारनामा आहे यावर तर रणदिवे यांच्या घरातील कोणी जर सही केली तर यांची शिक्षा थोडीशी कमी होईल. तेव्हा जानकी हे बघ, तू यावर जर सही केली तर खरंच तुझे उपकार होतील. म्हणून कावेरी आता जानकीसमोर हात जोडते. जानकीसमोर आता एक खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. जानकी आता डोळे भरून कावेरी काकूंकडे बघत असते. तेव्हा मित्रांनो, पुढे काय होईल काय नाही हे बघण्यासाठी आपले चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.